नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काय उपक्रम आहेत ते राबवत असतो. आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ऑफलाईनला देखील आपल्याकडे भरपूर बॅचेस आहेत आणि त्याचबरोबर आपल्या ऑनलाईनला पोलीस भरतीच्या संदर्भातल्या बॅचेस आणि त्याच नंतर वनरक्षकच्या संदर्भातल्या बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर स्पेशल इंग्लिश ग्रामरची बॅच आहे, मराठी व्याकरणाची बॅच आहे. अशा सर्व बॅचेसचा तुम्हाला फायदा घेता येईल. त्यासाठी अट एक असेल की तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या लोगोचं जे काय ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आणि डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपमधून तुम्हाला विविध बॅचेस बघता येईल. आणि आपण दररोजच्या सेशनमध्ये फ्री जे काय आहे ते या ठिकाणी आपलं चालू घडामोडीचं सेशन हे राबवत असतो. आणि या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये किमान 10 प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. आणि ते कोणते प्रश्न आहेत, आजच्या दिवशी कोणते इम्पॉर्टंट प्रश्न होतात, या प्रश्नांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्यासमोर एक्सप्लेनेशन देण्यासाठी हजर आहे. चला पहिला प्रश्न बघूयात. काय आहे प्रश्न ते एकदा व्यवस्थित आपण जाणून घेऊयात. व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न परीक्षाच्या अँगलने आपण तयार केलेला आहे. त्यासाठी परीक्षेसाठी भरपूर मदत करणारा हा प्रश्न ठरेल आणि 100% येण्याची खात्री आहे. भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, असा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, सेम ॲज इट इज असाच प्रश्न कधी आला होता, नवी मुंबई 2023ला हा प्रश्न पडला होता बघा. आणि त्यावेळेस जे काय सरन्यायाधीश होते त्यांच्यावरचा तो प्रश्न होता. म्हणून अशा प्रकारचे जे काय प्रश्न असतात हे प्रश्न निश्चितच आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. बघून घेऊ आता आपण. ह्याचं जे करेक्ट उत्तर आहे ते सूर्यकांत शर्मा असणार आहे, बरोबर. आणि त्याचबरोबर आता लक्षात घ्या, आता जर आपण हा जो प्रश्न आहे किंवा या प्रश्नामध्ये सांगितलं की हे 53वे सरन्यायाधीश आहेत. आता हा मुद्दा प्रत्येकाला क्लिअर आहे. आता 24 तारखेलाच यांनी काय घेतलेले आहे, शपथ घेतलेले आहे. मग आपल्याला प्रश्न असा पडतो की एक जे काय कॉन्टेंट तुमचं असणार आहे कुठलं, तर सिलेबस जे काय पुस्तकांमध्ये जे मटेरियल आहे त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतात. यांना मग शपथ कोण देतं, असा एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला येतो. मग शपथ हे राष्ट्रपती देतात. कोण देतात शपथ? राष्ट्रपती देतात. म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. आता थोडंसं सूर्यकांत शर्मा जे आहेत यांच्या बायोग्राफीविषयी आपल्याला बघावं लागणार आहे. मग त्यांच्या बायोग्राफीचा जर आपण विचार केला तर त्यांचा जन्म हा कुठे झालेला आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर हरियाणा या ठिकाणी झालेलं आहे. आता हरियाणा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये नेमकं कुठे झालं आहे, तर हिसार नावाचा एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये यांचा जन्म झालेला आहे. म्हणून मोजकी माहिती लक्षात ठेवा. फार काय आता इथे लगेच त्यांची जन्मतारीख वगैरे पाठ करायची किंवा लक्षात ठेवायची बघायची आवश्यकता पडणार नाही. आता बघा की इथे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, त्यांनी काय केलं होतं, तर 1984ला त्यांच्या कामाला सुरुवात झाली होती. तर त्यांच्या कामाला सुरुवात ही कुठून झालेली आहे, तर हिसार नावाचा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्येच जिल्हा न्याय किंवा जिल्हा कोर्ट जे आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आहे, त्या न्यायालयामध्ये यांची वकिली म्हणून यांनी सुरुवात केलेली होती. हे लक्षात राहू द्या. म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कधी वकिलीला सुरुवात केली. आणि त्यानंतर परत पुढे नंतरचा जो काय भाग आहे तो काय तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बघा. त्यांनी 2000मध्ये त्यांची कुठे नियुक्ती झाली माहिती आहे का, तर हरियाणा या राज्याचे सर्वात तरुण महाधिवक्ता म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. महाधिवक्ता कोणत्या पदावरती, महाधिवक्ता या पदावरती त्यांची काय झाली होती, नियुक्ती झाली होती. म्हणून हा प्रश्न तुम्हाला येण्याची दाट शक्यता आहे, कारण हे आत्तापर्यंतचे सर्वात तरुण असे काय आहेत, महाधिवक्ता. त्यांचं वय तेव्हा 38 वर्ष होतं. म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यानंतर परत पुढचा मुद्दा काय विचारला जाईल बघा, की यांनी त्यानंतर 2007चा जर विचार केला तर 2007मध्ये हरियाणा आणि त्याचबरोबर पंजाब बघा, पंजाब आणि हरियाणा, पंजाब आणि हरियाणा या राज्याचे जे काही उच्च न्यायालय आहेत
या उच्च न्यायालयामध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून भूमिका पार पाडलेली आहे, हे लक्षात राहू द्या. न्यायाधीश म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली. त्यानंतर परत हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, 2017चा विचार केला तुम्ही तर 2017ला हिमाचल प्रदेश जो आहे, हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश राहिलेले आहेत, म्हणून हा पण प्रश्न महत्त्वाचा ठरतो. न्यायाधीश, ठीक आहे, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. हे वर्ष लक्षात राहिले पाहिजेत असं काहीच नाही आहे, तुम्हाला फक्त हा डेटा लक्षात ठेवायचा आहे. हे लक्षात राहिले तर ठीक, नाही तर सोडून द्या, तसं काय परीक्षेला विचारलं जाणार नाही. आता त्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे बघा. हिमाचल प्रदेशचे जे काय उच्च न्यायालय हायकोर्ट आहे त्याचे मुख्य न्यायाधीश तर होतेच, परंतु नंतरचा जर विचार केला 2019चा विचार केला तर ते सर्वोच्च, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. सर्वोच्च न्यायालय जे आहे या सर्वोच्च न्यायालयामध्ये ते न्यायाधीश म्हणून त्यांना म्हणजे नियुक्ती मिळाली होती, न्यायाधीश, ठीक आहे, म्हणून काम करत होते 2019 पासून. हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो इथे. ओके, म्हणून हाही प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. आणि डायरेक्ट आता 2025ला 24 तारीख होती, ती 24 नोव्हेंबर ही तारीख आहे. आणि या तारखेला आता ते कोणत्या पदावरती आहेत, सरन्यायाधीश म्हणून आहेत. आणि कितवे सरन्यायाधीश आहेत तर ते 53वे सरन्यायाधीश आहेत, म्हणून एवढा डेटा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि आता त्यानंतर परत पुढे हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की 53वे सरन्यायाधीश आहेत, परंतु यांचा आता कार्यकाळ किती म्हणजे असणार आहे तर ते 15 महिन्याचा कार्यकाळ असेल. किती महिन्याचा कार्यकाळ असेल, 15 महिन्याचा कार्यकाळ. म्हणजे 9 फेब्रुवारीला, किती फेब्रुवारीला, 9 फेब्रुवारीला 2026, बरं का, 9 फेब्रुवारीला त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. हा पॉइंट सर्वात महत्त्वाचा ठरतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण हा जो मुद्दा आहे हा मुद्दा जरा करंटचा आहे, आत्ताचा आहे, नुकताच आहे. आणि परीक्षा तुमची एक 2-1.5 महिन्यामध्ये तुमचा पेपर येईल काही काही जिल्ह्यांचा, म्हणून हा प्रश्न फार विचारण्याची शक्यता नाही. पण त्यांचा हा कालावधी विचारतील की त्यांचा कार्यकाळ हा कधी संपणार आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. ओके, म्हणून हाही मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा ठरतोय. आणि तुम्हाला लक्षात ठेवा, जर 52वे विचारले तर तुम्हाला कोण सांगायचं आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा. 52वे जे काही सरन्यायाधीश आहेत ते मला कमेंट करून सांगा. आपण जाऊयात पुढे. नंतरचा मुद्दा बघा काय आहे. सूर्यकांत यांची सर्वात तरुण महाधिवक्ता म्हणून कोणत्या राज्यात नियुक्ती झाली होती, हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे बनतो आणि हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा. 16व्या सिंह जनगणनेनुसार सर्वाधिक सिंहांची जी काही संख्या आहे ती संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय पाहिजे, तर गुजरात या राज्यामध्ये आहे. ओके, आता त्यानंतर पुढचा मुद्दा, हे पण लक्षात राहू द्या. पहिल्या अंध महिला T20 विश्वचषक ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये विजेतेपद कुणी मिळवलं आहे, तर डेफिनेटली कुणी मिळवलेलं आहे, भारताने मिळवलेला आहे. म्हणून हाही महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आता इथे काही गोष्टी लक्षात राहू द्या, पण तत्पूर्वी एक पुढचा प्रश्न आपण बघून तुम्हाला एक्स्ट्रा माहिती देऊ. पहिल्या अंध महिला T20 विश्वचषक या स्पर्धेमध्ये B3 या श्रेणीमध्ये सर्वाधिक किंवा सर्वोत्तम खेळाडू म्हणून कुणाचा म्हणजे नाव लौकिक झालेलं आहे, त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे. सर्वाधिक किंवा सर्वोत्तम खेळाडू जो आहे तो पाकिस्तानची ही खेळाडू जिचं नाव काय आहे, मेहरीन अली असं नाव आहे. ती उत्कृष्ट अशी खेळाडू ठरलेली आहे, म्हणून तिचा गौरव करण्यात आला किंवा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता लक्षात ठेवा, सहभागी देश कोणते होते हे आपल्याला महत्त्वाचं आहे. सहभागी देश या खेळामध्ये, तर सहभागी देशांचा जर आपण विचार केला तर यामध्ये शेजारचे देश अगोदर लक्षात ठेवा. नेपाळ होता, नेपाळची टीम देखील होती, कारण अंतिम सामन्यामध्ये आपण नेपाळलाच हरवलं आहे. म्हणून इथे हा पण प्रश्न महत्त्वाचा ठरतो की अंतिम सामन्यामध्ये कोणत्या टीमला हरवलेला आहे, तर नेपाळला हरवलं आहे. ओके, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. आणि अंतिम सामना कुठे झाला होता, तो श्रीलंकेमध्ये झाला होता. ठीक आहे,
कोलंबो या ठिकाणी, ठीक आहे, कोलंबो या ठिकाणी तो झालेला होता, श्रीलंकेला झालेला आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या, ठीक आहे. आता त्यानंतर दुसरा मुद्दा बघा, दुसरी टीम कोणती होती, भूटान पण होता, लक्षात घ्या. त्यानंतर परत पुढे पाकिस्तान पण होता आणि श्रीलंकेची देखील टीम होती, श्रीलंका यांची देखील टीम होती. त्यानंतर पुढे ऑस्ट्रेलियाची देखील टीम होती आणि अमेरिकेची पण टीम होती, ठीक आहे, अमेरिकेची पण टीम होती. अशा टीम होत्या. हे जे सामने आहेत हे सामने कुठे झाले माहिती आहे का, बँगलोरला झाले भारतात, ठीक आहे, बँगलोर. आणि त्यानंतर दिल्लीला पण हा सामना झाला, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. कोलंबो, बँगलोर, दिल्ली कुठे सामने झाले या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. महत्त्वाचा, जिथे भाग विचारला जातो तिथेच फोकस करा, अन्यथा जास्त फोकस करायची गरज नाही. ओके, म्हणून हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि वन लाईनर हे क्वेश्चन आहेत, म्हणून लक्षात राहू द्या, ठीक आहे. आपण जाऊयात थोडंसं पुढे. नंतरचा मुद्दा बघा काय लक्षात ठेवायचा, INS माहे ही एक युद्ध नौका आहे भारताची आणि या युद्धनौकेची निर्मिती कुणी केली असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर त्याची निर्मिती कुणी केलेली आहे, तर कोचिन शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीने हिची निर्मिती केलेली आणि ही कुठे युद्धनौका आहे, तर ही मुंबईमध्ये स्टे करण्यात आलेली युद्धनौका आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. कारण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महाराष्ट्राचा असल्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा बनतो, ठीक आहे. लक्षात आलं सर्वांना, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. आणि या युद्धनौकेने काय होणार आहे माहिती आहे का, तर किनारी भागामध्ये ज्या पाणबुड्या असणार त्या पाणबुड्या शोधल्या जातील आणि त्या पाणबुड्या जर भारतावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करत असतील, शत्रू राष्ट्राच्या असतील, तर त्यांचा नामशेष करण्यासाठी ही जी युद्धनौका आहे ही युद्धनौका बनवलेली. या युद्धनौकेचं एक वैशिष्ट्य आहे, संपूर्णपणे किंवा पूर्णपणे भारतीय बनावटीची युद्धनौका आहे, म्हणून परीक्षेसाठी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. जो आत्मनिर्भर भारत आहे ही जी योजना आहे त्या योजनेला टच करणारी ही गोष्ट आहे, म्हणून परीक्षेमध्ये हा जो कन्सेंट आहे हा इम्पॉर्टंट बनतोय, म्हणून तेही लक्षात राहू द्या. मी थोडंसं पुढे जातो, ओके. आणि हे जे माहे नाव आहे बघा, हे माहे नाव कोणत्या भागावरून ठेवलंय हा एक पॉइंट लक्षात राहू द्या. जो मलबार किनारा आहे, मलबार हा किनारा लक्षात राहू द्या. मलबार हा जो किनारा आहे या किनाऱ्यावरती एक शहर आहे, त्या शहराचं नाव आहे बघा माहे, आणि ते माहे शहर जे आहे त्या शहराचं नावच या युद्धनौकेला ठेवलेलं आहे, म्हणून हा पण महत्त्वाचा भाग बनतो. आपण नेक्स्ट जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघा, दिल्ली या ठिकाणी 6व्या आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान परिषद ही जी आहे ही परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. कुठे आयोजित केली ही जी परिषद असा जर प्रश्न विचारला तर दिल्लीला आयोजित केलेली आहे, हे लक्षात राहू द्या. आणि कुणी आयोजित केली किंवा त्या परिषदेचं उद्घाटन कुणी केलं तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर शिवराज सिंह चौहान. आणि हे जे आहेत यांनीच का, तर हे एक केंद्रीय कृषी मंत्री आहेत, शेतकरी कल्याण मंत्री त्यांना म्हटलं जातं, ते खातं त्यांच्याकडे आहे, म्हणून हा जो मुद्दा आहे किंवा या परिषदेचं जे काय उद्घाटन आहे ते यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा, तर नवीन 4 कामगार संहिता, संहिता म्हणजे काय, नियमावली असते, ओके, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कोड म्हणतो. तर नवीन 4 कामगारांच्या संदर्भामध्ये संहिता पारित करण्यात आलेल्या, तयार करण्यात आलेल्या, तर त्यांची जी अंमलबजावणी आहे ती केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ती कधीपासून अंमलबजावणी होणार आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, तर 21 नोव्हेंबर पासून त्याची अंमलबजावणी केली जात आहे किंवा अशी घोषणा करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातूनच. म्हणजे ही जी संहिता आहे ही संहिता पार्लिमेंटने तयार केलेली आहे, हे लक्षात राहू द्या. आणि 4 संहिता आहेत. पहिली संहिता कोणती, वेतन संहिता आहे, आणि ज्या वेतन संहितेच्या माध्यमातून ठरणार आहे की कामगारांना किती वेतन दिलं जाणार आहे, त्यांच्या कामाचे तास कसे असणार आहेत, आणि त्यांना जी ग्रॅज्युटी आहे ती 1 वर्षानंतरच मिळणार आहे. किती वर्षानंतर, 1 वर्षानंतर. आणि अगोदर काय असायचं, ग्रॅज्युटी जी आहे ती 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ग्रॅज्युटी ग्राह्य धरली जायची, पण आता तसं नसेल. आणि ही जी संहिता आहे मित्रांनो, ही संहिता 2019ची आहे. कधीची, ही 19ची आहे, ही एक लक्षात ठेवा. आणि बघा, औद्योगिक
संबंध संहिता म्हणजे ही जी संहिता आहे, ही संहिता जे कंपन्यामध्ये काम करणारे लोक आहेत यांच्यासाठी आहे, जी 2020ला तयार करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर सामाजिक सुरक्षेसाठी कामगारांचं जे काय सामाजिक संरक्षण आहे त्याच्यासाठी ही नियमावली आहे आणि ही देखील 2020लाच तयार करण्यात आलेली होती. आणि शेवटी कोणती संहिता आहे बघा, व्यावसायिक सुरक्षा. जे लोक व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, अशा व्यापाऱ्यांसाठी काही संरक्षण सुरक्षा देण्यासाठी काही नियमावली तयार केली जाणार आहे. कामगारांचं जे आरोग्य आहे आणि त्याचबरोबर कामगार अट संहिता म्हणायला जी 2020ची संहिता आहे. म्हणून हा देखील मुद्दा आपल्याला लक्षात राहिला पाहिजे. कोणत्या लोकांसाठी ही संहिता पारित करण्यात आलेली आहे, कामगारांसाठी. पण ते कोणत्या कॅटेगरीमधील आहे बघा, कामगारांचं ओव्हरऑल जे काही कामगार आहेत त्यांचं वेतन, कंपन्यामधले लोक आणि सामाजिक सुरक्षा कामाच्या ठिकाणी मिळाली पाहिजे. जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी कामगारांचं आरोग्य आणि त्याचबरोबर कामगार अट संहिता. कामगार कुठल्या पद्धतीवरती किंवा कोणत्या घटकावरती आपल्याला विचारात घेता येतील तर तो भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या संहितेच्या माध्यमातून तुम्हाला परत काय लक्षात ठेवायचं आहे, या ज्या 4 संहिता आहेत ह्या आता कुणाची जागा घेणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर 29 कामगार संहिता होत्या भारतामध्ये किंवा कामगार कायदे होते म्हणा. आणि हे जे 29 कामगार कायदे आहेत तर हे 4 ज्या संहिता आहेत या 29 कामगार संहिताची काय घेणार आहेत, जागा घेणार आहेत. म्हणून आत्तापासून 29 कामगार कायदे जे आहेत किंवा 29 कामगार संहिता आहेत इथून पुढे नसतील. म्हणून हा पॉईंट तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करून घ्या, कारण हे परीक्षेला डेफिनेटली विचारलं जाणार आहे. ओके, की या ज्या 4 कामगार संहिता आहेत त्या कोणत्या कामगार कायद्याची जागा घेणार आहेत किंवा किती कामगार कायद्याची जागा घेणार आहेत. तर तुमचं उत्तर करेक्ट 29 असलं पाहिजे. आणि पुढे चला, ज्येष्ठ अभिनेते याच्यावरती डेफिनेटली प्रश्न आहे, 100% यांच्यावरती प्रश्न आहे. आणि काय प्रश्न पडेल ते बघूयात आपण. बघा, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतंच काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. तर त्यांना कोणत्या उपाधीने ओळखलं जात होतं बॉलिवूडमध्ये, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये. तर त्यांचं करेक्ट उत्तर काय आहे, ही मॅन ऑफ द बॉलिवूड अशा उपाधीने किंवा अशा नामांकाने त्यांचा उल्लेख केला जायचा किंवा त्यांना ओळखलं जायचं. हा 100% प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, कारण खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि आता बघा इथे कुठले प्रश्न तुम्हाला गरजेचे असतात ते तुम्हाला कव्हर करून देतो, लक्ष द्या. आता यांचा जो जन्म आहे, थोडं बायोग्राफी लक्षात ठेवायची. यांचा जन्म हा लुधियाना नावाच्या जिल्ह्यामध्ये झाला होता. राज्य जर तुम्ही पाहिलं तर ते कोणतं आहे, पंजाब आहे, बरोबर आहे. नरसाली नावाचं गाव आहे, नरसाली गाव. आणि जिल्हा कोणता, लुधियाना जिल्हा आहे. लुधियाना हा जिल्हा आहे. आणि लुधियाना जिल्हा हा कोणत्या राज्यामध्ये, तर पंजाबमध्ये आहे. तेव्हा हा ब्रिटिश भारताचा प्रांत होता, त्या भागामधला हा प्रदेश आहे. आणि त्या प्रदेशामध्ये यांचा जन्म झाला होता. म्हणजे जन्माचा विषय संपला. आता फक्त तुम्हाला कुठे प्रश्न येतो माहिती आहे का, लक्षात ठेवा. एवढं डीप लक्षात ठेवण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त इथे प्रश्न येतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये जन्म झालेला आहे, तर लुधियानामध्ये जन्म झाला आहे, हे लक्षात राहू द्या. आता आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न कुठे पडतो बघा, तुम्हाला असं विचारलं जाईल की यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जे पदार्पण केलेलं आहे तो त्यांचा पहिला जो काही चित्रपट आहे तो चित्रपट तुम्हाला सांगायचा आहे. दिल हमारा मैं तुम्हारा या पद्धतीचा तो चित्रपट आहे, तो बघून घ्या, काहीतरी आहे तो. ओके, ते एकदा तुम्ही त्याचं नाव करेक्ट काय आहे ते एकदा चेक करून घ्या. 1960 मध्ये तो चित्रपट आला होता. ठीक आहे, ते दिल तुम्हारा काहीतरी या पद्धतीचा चित्रपट आहे. त्याचं टायटल व्यवस्थित बघून घ्या, कारण तो त्यांचा पहिला चित्रपट आहे. पहिला चित्रपट हा विचारलाच जातो, कोणत्या चित्रपटाने त्यांचं काय झालेलं आहे, म्हणजे सुरुवात झालेली आहे त्यांची. आणि त्यांचा शेवटचा एक चित्रपट विचारला जातो बघा, शेवटचा चित्रपट कोणता होता. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. 21 नावाचा चित्रपट आहे, 21 हा चित्रपट आहे, 21. ओके, हा चित्रपट आहे. म्हणून हे एक लक्षात राहू द्या. ओके, हे 2 प्रश्न तुम्हाला मोठ्या प्रमाणात विचारले जातील. आणि एक आता महत्त्वाचा मुद्दा काय, त्यांनी 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय आणि सर्वाधिक हिट त्यांचे चित्रपट राहिलेले आहेत. म्हणून हा पण मुद्दा तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. बऱ्याच लोकांचे जवळपास 400-450 चित्रपट असतात, परंतु यांचे 300च आहेत. परंतु
सर्वाधिक हिट चित्रपटाचा विक्रम यांच्याच नावावरती आहे, म्हणून हा पण मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यांना फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. कोणता पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्कारा संदर्भामध्ये लक्ष द्या. इथं प्रश्न आहे तुम्हाला कुठं प्रश्न आहे, फिल्मफेअर बघा, फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतर परत पुढे आता हा एक प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, ठीक आहे. डॉक्टर आंबेडकर नोबेल पुरस्कार आहे तो. कोणता पुरस्कार आहे तो? नोबेल हा पुरस्कार दिला जातो. उत्कृष्ट कामगिरी करणारे जे काही लोक आहेत, पुरस्कार हा एक पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि त्यानंतर डॉक्टर आंबेडकर नोबेल पुरस्कार. आणि त्यानंतरचा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की यांना पद्मभूषण हा पण पुरस्कार मिळालेला आहे. 2012 साली मिळाला होता भूषण हा पुरस्कार आहे. ओके, लक्षात राहू द्या. म्हणून हा तरी महत्त्वाचा मुद्दा किंवा हे गरजेचं असलेलं आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यांचा शेवटचा पुरस्कार कोणता मिळालेला आहे तर जीवन गौरव पुरस्कार म्हणून आहे. एवढा शब्द आहे, जीवन गौरव पुरस्कार, म्हणून हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, हा पण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघायला मिळेल. अशा ज्या काही गोष्टी आहेत या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. आणि एक राहिलेला आपल्या सिलेबसचा जो काय मुद्दा आहे तो एक लक्षात घ्या. 2004 ते 2009 एवढ्या कालावधीमध्ये ते राजस्थानमधलं एक ठिकाण आहे, जिल्हा आहे राजस्थान. कोणता आहे तर त्या जिल्ह्यामध्ये जी काय 15वी लोकसभा आहे, कोणती लोकसभा? 15वी लोकसभा, ती लोकसभा ते लढले होते. तुमच्या लक्षात असेल की या संदर्भामध्ये भरपूर न्यूजमध्ये पण गोष्टी आलेल्या होत्या. ओके, आणि मग आता फक्त मला तुम्ही कमेंट करून सांगा की त्यांचा मतदारसंघ कोणता होता, कोणत्या मतदारसंघामधून त्यांनी लोकसभा ही जी आहे ती लढवली होती आणि त्या ठिकाणी ती खासदार झालेले आपल्याला बघायला मिळतील. ओके, आणि एक शेवटचा प्रश्न काय आहे बघा, तर प्रोजेक्ट महादेवा हा एक प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट विषयी आपण निश्चितच बोलू. प्रोजेक्ट महादेवा या प्रोजेक्टचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? टायगर श्रॉफ हे आहे. आणि हे जे ब्रँड अँबॅसेडर आहेत हे 5 वर्षासाठी असतील, हा करार करण्यात आलेला आहे. म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किती वर्षासाठी असणार आहेत? 5 वर्षासाठी असणार आहेत. आणि महादेवा हा एक उपक्रम आहे बघा, महादेवा हा एक उपक्रम आहे. ओके, लक्षात राहील सर्वांना, हा उपक्रम आहे. आणि हा उपक्रम कोणत्या राज्याचा आहे? महाराष्ट्राचा आहे. म्हणून हा प्रश्न डेफिनेटली विचारला जाईल तुम्हाला, 100% हा प्रश्न येईल. महाराष्ट्राचा उपक्रम आहे. मग या उपक्रमाचा म्हणजे महत्त्व काय आहे रे बाबा? महत्त्व काय आहे तर या उपक्रमाने काय केलं जाणार आहे तर जे काय फुटबॉल आहे, या फुटबॉलमध्ये जो काय विकास आहे, या खेळाचा विकास साधला जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये, लोकांमध्ये किंवा जे काय नवतरुण आहेत यांच्यामध्ये फुटबॉल या खेळाविषयी जे काय म्हणजे त्याची जी आपुलकी आहे किंवा आवड आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जाईल. त्यासाठी हा प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भात असल्यामुळे परत एकदा सांगतोय महत्त्वाचा ठरतोय. म्हणून हाही प्रश्न तुम्हाला चांगला करायचा आहे. आजचे हे प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या, त्या प्रश्नांचा वारंवार सराव करा, म्हणजे वाचन करायचं आहे तुम्हाला. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. अभ्यासाचं चांगलं नियोजन बनवा आणि प्रत्येक दिवस हा प्लॅनिंगने गेला पाहिजे. 100% जरी अप्लाय झालं नाही तर काही अंशी ते तुम्हाला त्या ठिकाणी जे काय रिफॉल्ट आहे तो दिसून येईल, परंतु तो तुमचा दुसऱ्या दिवशी भरून काढणं महत्त्वाचं आहे. आणि जीकेचा अभ्यास करताना तुम्ही 7-8 दिवस वाचन करत आहात, पण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवसाचं जर रिव्हिजन झालेलं नसेल तर त्याला 0 अर्थ प्राप्त होतो. म्हणून प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची असते, कारण नेहमी म्हटलं जातं प्रॅक्टिस इज द की ऑफ सक्सेस. ओके, थँक्यू.